हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर चला आज आम्ही चाललोय सुट्टीमध्ये गावाला एन्जॉय करायला। तर बघा तुम्ही नक्की आम्ही गावाला जाऊन काय काय करतोय, किती एन्जॉय करतोय ते। आणि आजचा प्रवास सुद्धा बघा। आज आम्ही लालपरीने प्रवास करणार आहे। तो पूर्ण प्रवास तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे महाडपर्यंतचा लालपरीचा पूर्ण प्रवास तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आमच्यासोबत, तुम्ही पण आमच्या गावाला चला। सध्या खूप गरमी आहे, त्यामुळे मी जास्त थंड पाणी पिले आणि माझा आवाज बसलाय, त्यामुळे खराब येतोय। आय एम सो सॉरी। सगळ्यांचा आपला लालपरीचा प्रवास सुरू झाला आहे। तर मंडळी इकडे आहे ना कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे, म्हणजेच कर्नाळा वाईल्ड लाईफ सँच्युरी। तुम्ही तर बघूच शकता व्हिडिओमध्ये, या परिसरामध्ये खूप मंकी असतात। लहान पोरांना प्रवासामध्ये ह्यांना पाहायला खूप मज्जा येते। बिट्टू आणि रियांश पण शोधत होते मंकी मंकी करून। खूप छान वाटतं प्रवासामध्ये असं वाईल्ड लाईफ सँच्युरीमधनं जाताना। खूप छान आवाज सुद्धा येतो पक्ष्यांचा। तुम्ही पण व्हिडिओच्या माध्यमातून एन्जॉय करतच असाल, तर चला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया। आता आपण थांबलो आहे नाश्ता करण्यासाठी। आता आपण नाश्ता करण्यासाठी थांबलोय। हाय करा गाइस। पक्का पाहिजे। तिकडे करू वडा तिकडे तुला नको ते काय पाहिजे। आता आपण नाश्ता झाला, आता पप्पा तर आता आपली बस माणगाव डेपो मध्ये एंट्री करत आहे। तर चला आता आपण माणगाव डेपो पण बघूया। कुल्फे 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 पानी 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 बोतल पानी 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 लो पानी पानी बोतल पानी लो पानी वाले पानी पानी बेटो मावा कुल्फी घ्या, मलाई कुल्फी घ्या।
काकडी पाणी लिंबू पाणी घ्या, जिरा सोडा घ्या, लिंबू पाणी. काय झालं ना हो झाकण ठेवून होणार उन्हातून घाल. ला ऊन पण लागतंय फार, उन्हातून थंड घाल. कुलते कुलते महामलाई कुलती. माणसाची जागा बदलली बघा, लगेच माग आली त्यांच्या गप्पा मारायला. मिस्टर आहेत ना इकडे म्हणून. तर चला आता आपली बस माणगाव डेपो मधून बाहेर निघाली आहे. खूप जास्तच गरम होतंय, एकदम पोरं पण चिडचिड करत आहे. पटापट हा प्रवास संपूया असं झालंय की कधी एकदा महाडला पोहोचते आणि घरी पंख्याची हवा खातोय. फायनली आपण महाडमध्ये एंट्री केलेली आहे. समोरच महाडचं बस डेपो आहे. फक्त आता महाड डेपोमधून बस पटकन निघावी आणि पटकन आपल्या गावी पोहोचावी. अरे यार, आत्ता असं वाटलं की लगेच आपण आपल्या गावी पोहोचू, हायवेवरती उतरू आणि एकदाच घरी जाऊ. पण नेमकी बस महाडमध्ये CNG भरण्यासाठी थांबली आहे. काश ही बस पुढच्या स्टॉपवरती, पुढच्या जागेवरती CNG भरण्यासाठी थांबली असती यार. खूप गरम होतंय आता, प्रचंड चिडचिड व्हायला लागली आहे. बसमधनं बाहेर आलोय आणि बसला खूप वेळ लागला CNG भरण्यासाठी. आमचा अर्धा तास तर इथे CNG भरण्यातच वाया गेला आणि उन्हामध्ये आम्ही तापत उभे राहिलो. अरे लवकर करा यार, घरी पोहोचवा एकदाच. गाइस बघा, आम्ही काकडी घेतली आहे सगळ्यांनी. मामी मीठची पुडी वेगळी भेटली याच्यामध्ये, मिठाची पुडी वेगळी भेटली आहे. मीठ आणि मसाला, हा मीठ आणि तिखट आहे. आणि हे असं, अरे ते काढशील, घाण करशील. सगळे लोक खातात. मस्त. काय म्हणताय बाई? मीठ भारी बांधून दिले, मस्त लागते. फायनली बसचं CNG भरून झालेलं आहे आणि CNG पंपावरनं आम्ही निघालो आहे. महाड सोडलं की 7-8 मिनिटाच्या अंतरावरतीच आमचं जे गाव आहे ते आहे. हा आहे आपल्या सावित्री नदीचा पूल, जो काही वर्षांआधी पडला होता. तुम्हाला तर माहितीच असेल किती मोठी दुर्घटना घडलेली तेव्हा. आणि ह्याच्याच थोड्याशा अंतरावरती आहे आपलं गाव. तर हे बघा, आता आपलं गाव आलेलं आहे आणि हे बघा, हे समोरच आहे आमचं घर. तुम्हाला तर दिसतच असेल. आता हायवेवरनं उतरूया, बॅगा घेऊन पटकन घरी जाऊया. ये वीडियो ठीक है. अरे ये ना, चल ना. माणसं कमी, लगेच जास्त आणलंय. असले अजून एक बॅग आहे. ट्रायपॉड घे.
हे आमचं घर. खूप सारं सामान घेतलंय, खूप सारं सामान घेतलंय. आता जातोय. ही दोन्ही बाबूंना घेऊन आले खालून. चला आपण जाऊया. खूप सारे सामान घेतले. अभी एक ही बारी में जाने दो, रुकने का नहीं गाइस. खूप जास्त सामान उचललंय मी. फायनली आलो आहे आपण आपल्या घरी, गावी. नाही ते त्याला दिली, त्याची बॅट बॉलची पिशवी. शार्वी, मामा, मामी बरेत ना? एक नंबर. शार्वी काय म्हणते? हो काय? एवढं सगळं मी एकटीने आणले. आता बघा माणसं येत आहेत आमची. मामी पण आली. अरे शिवाय पण आहे का इथंच? कैसे हो भाई, कैसे हो? बाबू खेळणे शोधायला लागला आल्या आल्या. बाबू आता का बस. बाबा आणि मम्मी टीम वर्क करत करत येत आहेत सोबत पिशव्या घेऊन. येतील आता. हा घेतली शार्वीला. शार्वी लालू नको, लालू नको. पाणी कसं पिऊ इधर. आमची माई आई सुद्धा याच कार्यक्रमासाठी गावी आली आहे. मामा पुढे गेलाय तिला आणण्यासाठी. तर आजचा व्लॉग आम्ही प्रवासाचा इथेच संपवतो. पुढचा कंटिन्यू व्लॉग दुसऱ्या पार्टमध्ये असेल, कारण व्लॉग खूपच जास्त लांब होऊन जाईल, मग कोणी बघणारच नाही. आणि आमच्या गावचे व्लॉग तुम्हाला जर असेच बघायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला कोकणातील कसे आम्ही वेगवेगळे फंक्शन्स करणारे, कशी मस्ती आणि धमाल करणारे आमच्या गावी हे बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी मिळते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.